अजून काय पोहोचलो नाही, नेटवर्क पण नाहीये, मॅप तर लोड नाहीच आहे, रेंज गायब. तर गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. खूप दिवसांनी बनवतोय. तर आज आपण चाललोय इथे. फर्स्ट ऑफ ऑल आपण चाललो दापोलीला फार्म हाऊसला मामाच्या, आणि आपण आज घेऊन जाणारी EV गाडी MG विंडसर. तर EV गाडी म्हणून घेऊन चाललोय ते कोकणात, कारण की टेस्ट करायची की आपण पोचतो का नाही, किती बॅटरीमध्ये पोचतो, किती रेंज उरते, काय कसं काय होतं, तर टेस्ट करणार आहे. हे बघू पोचतो का नाही पोचतो. तर ही गाडी हिच्यात जाणार आहे, MG विंडसर EV. करतो सामान लोड आणि तुम्हाला करंटली चार्ज, एक मिनिट, करंट चार्जिंग आहे 99% आणि 314ची रेंज दाखवते. तर आता तुम्हाला दाखवतो किती स्टॉपवरती काय होते आणि पोचल्यावरती काय भेटते. तर नाश्ता करायला पोचलोय. ह्या पालीचं डन आहे ना, पालीच्या डनवर पोचलोय आणि आम्ही करंटली ट्रॅव्हल केलं किती ते माहित नाही, पण रेंज ही आहे 61% चार्जिंग, 194ची रेंज. अजून एवढं बाकी आहे मला, 119 आणि 3 तास बाकी आहे. आता ह्याच्या पुढे तर पूर्ण घाट रोड आहे, तर लेट्स सी. पहिला ब्रेक घेतलाय, आपल्याला 46 किलोमीटर बाकी आहेत अजून, पण आता घाट चालू झाल्यामुळे रेंज बघ धडात धड उतरत चालू आहे, धडात धड रेंज उतरली. आणि बाय द वे थांबलो काय, त्यांचा रिझन समजेल तुम्हाला. आवाज येत असेल बॅकग्राऊंडला, इच्छा कापाच दाखवतो. सो आर यू रेडी? 1 2 3. अजून काय फार्म हाऊसला पोचलो नाही, पण आता ही कोकणाची जी वाईब असते आणि जे पाहिजे होतं मला एवढ्या दिवसात, ते आता भेटायला चालू झालंय. मेन मुद्दा, आपल्याला अजून 50 किलोमीटर जायचं आहे. आपली गाडी 30%च आहे, तर 30% किती पुरते, गेल्यावर पोचते का नाही, काय होतं बघू आपण. पोचवशील ना रे? बघूया. पहिल्यांदा आल्या, ही उतरली लगेच. अजून 1%. चल बरं, अजून आम्हाला जायचं 30 किलोमीटर बाय द वे, आणि चार्जिंग राहिले 22%. लेट्स सी. अजून काय पोचलो नाही, नेटवर्क पण नाहीये, मॅप तर लोड नाहीच आहे, रेंज गायब. आता काय करत नाही. ऍक्च्युअल मध्ये टर्न आतापर्यंत येतो, पण अजून दिसत नाही आमचा फार्म हाऊसचा टर्न. नको बोलतो, 6%. इतका वेळ ना का मला टर्न. दापोली सिटी आली म्हणजे आला, दापोली सिटी जवळ दिसायला लागली. ही काय 6%. मला का असं वाटतं 3% रेकॉर्ड होणार. बघा दिसतंय बघा, 6% डॅश रेंज इथं दाखवेल ना स्क्रीनवर. हा इथे रेंज दिसते, इथे नाही दिसत. तिथे गेलीये 6%. घरून फुल 100% चार्ज होती, 99 होती दाखवलेलं, 314 रेंज होती. आणि आम्ही 212 किलोमीटर यायचं होतं, तर 100 किलोमीटर तरी आमचा रेंज ड्रॉप झाली आहे. कोणामुळे? ते काही ड्रायव्हिंग तुम्ही जी बघताय ही 90-100 वाली, तिच्यामुळेच. आला ना, हा यो CNG पेट्रोल पंप भेटला. आलो पोरांनो, आलो. यो इथे दिसला ना, हा स्वामी विलाज. हे बघा, फायनली पोहोचलो सुखरूप. आता आवाज आला एवढंच. तर फायनली रिच्ड फार्म हाऊस. दाखवतो तुम्हाला किती
हे बघा 6% आणि रेंज दाखवतो. हा 16ची रेंज आम्ही ठेवले, 6%वरती पोचले. बाय द वे MGची गाडी आहे म्हणून ही बंद नाही पडली एवढं कमी चार्जवरती. नाही तर याच्या गाड्या वगैरे असत्या जर हे सारख्या तर मग काय शक्यता नव्हती पोचायची. चला आता अनलोडिंग करतो. काढू अनलोडिंग करतो आणि भेटू जेवल्यानंतर. चला तुम्हाला दाखवतो इथलं व्ह्यू नंतर. तर इथे आता आलो आहे. इथे जी येणारी पब्लिक आहे आपले कझिन लोक, त्यांना सगळ्यांना माहिती असेल मित्र लोक की इथे आलेले काय रिच्युअल आहे. आले पहिले पंपरूमला जायला लागतो. दाखवतो हा का ते पण दाखवतो. आले पाणी चालू करावं लागतं. चालू आहे आता चालू केलं का? ठीक आहे. ते कष्ट आहेत दरवेळीचे. दिवसात 4-5 वेळा पाणी चालू करायला लागतं. आमचं पाणी चालू करणार पोरगा आला नाही आज. सोनू म्हणजे शुभम, म्हणून आता मला यायला लागतं. चला पण पोचलो फायनली, बरं वाटतं. तुला दुसरी जागा नाही भेटली का ग? तू इथे येऊन बसली. आम्ही जर गाडी चालू केली आणि तुला काय झालं तर एक तर हे बघ एवढूशीच आहेस, एवढूशी. तुझं काय होईल? 13% झाली होत ह्याच्या गावात चावली नाही. मारतो काय केलेलं माहित? तर ना मी या बाहेरच्या रूममध्ये झोपलेलो. ह्याच्या गावात असं रात्री ना. तर आता जेवण झालं. चिकन घाला वायदवे दाखवलं ना तुम्हाला. नजर नको लावणार तर नाही पण नको. आता वॉक करायला इथे दापोलीच्या खर्डी काहीतरी खेड असं काहीतरी नाव आहे. तिथे चाललो आहे. याला दाखवते. पहिल्यांदा आलाय मी. आले 10-12 वेळेला. तर तुम्हाला पण दाखवतो. तुम्ही पण पहिल्यांदा आलात तर करतो वॉक जरा. जेवल्यानंतर ते पण बरं होईल एक. तर हे खेड खर्डी काय गाव आहे. चढतोय तिथे. होतं ना आहे म्हणजे अजून एका साईडला. हा तर पोरांना तुम्हाला वाटत असेल सरळ रस्ता आहे. हे बघा चढण. हा किती खाली गेला बघा फटक्यात. साईडला थोडी पण ती टेम्पो चढते ना तिला फोर्स लागेल. हे बघा चढण बघा केवढे फोर्स लागतो गाड्यांना चढायला. आवाजाने समजून घ्या केवढा फोर्स लागतोय. इन्क्लाइन किती असेल? 20 डिग्री 20 असेल. 20 असेल. काय हे? हा नाही रे जास्त. नाही जास्त नसेल 20. ठीक आहे. लागला थोडा दम लागला आता पण चांगलं आहे. जेवण पचेल. फॅट्स नाही चढणार. कॅलरीज बर्न करेंगे कॅलरीज. माहिती आहे शुगर फ्री आहे. कॅलरीज बर्नच होत आहेत. एवढं प्रोटीन इंटेक नाही होते. हा प्रोटीन इंटेक खूप घेतलं आहे. चिकन दाबून खाल्लं आहे. आता वे एक सांगतोय गाय बघा मगाचपासून ना एकदम डेंजर नजरेत बघते आम्हाला. काय झालं तर आम्ही पळायला पण रेडी आहे. काय झालं तर मला समजेल. कॉन्टेंट भेटेल मला तसा. पण फाटते ती वेगळी. ठोकलं विकलं आम्हाला तर काय. चला आता थोडं उतरतो. आता किती फुटेज देऊ तुम्हाला किती देऊ. मला तेवढं अपलोड पण करायला लागेल. तुम्ही बघाल नाही बघाल माहीत नाही तरी मी दाखवेन. इथे 5G आला आहे. थांबा पोरांनो. चला आलो परत विलावर. जरा आराम करतो. ही पण आराम करते. ही पण चार्ज होते. तर ही चार्ज झाल्यावरच आम्ही संध्याकाळी निघू शकतो कुठे बीचवरती वगैरे. बघूया किती चार्ज झाली आहे. 26% आल्यापासून. स्लो चार्जर आहे होईल. चलो तर आता संध्याकाळ झाली. 50 नाही 47% चार्ज झाला आहे. 147ची रेंज आहे. 100 किलोमीटर तर आता चाललो आम्ही बीचवर साईट सीइंग करायला थोडीशी वगैरे. बस बाकी काही नाही. ऑल ओके. आणि हा झोपलाय आल्यापासून 1 वाजता झोपलाय. तो 5:30 वाजलेत तेव्हा उठले. बोल क माणसाला झोप लागते बाबा. हा असं आलो प्रायव्हेट बीचवर. आता थोड्या वेळात पायात असतील.
आणि नेहमीचे दापोलीकर जे बघत असेल ब्लॉग ते बघणारच ब्लॉग. ते काय आपले ते जरासं फोमोमध्ये असतील आता. आहेतच ही यावेळीची सोय पद्धतशीर. लाटा नाहीत आज. हे पँगॉंग सारखं. पँगॉंग म्हणजे आम्ही गेलेलो लडाखला तेव्हा कशा बारीकशा लाटा होत्या तशाच आहेत. हे समुद्राची लाटा वाटत पण नाही. खुर्ची बघा कशी असली आहे. हे पण हलू हलू बघा. हे इथे खान केली हलू हलू मागे चालले. आला व्लॉग मध्ये आला. दसल्यात बघा किती वजन बघा. माझं मी सरळ दसलो. हे बघा काय समज अर्धे पाय नाही, हे बघा आता तुम्हाला माहिती आहे स्टूलचा हे इथे असतो. फसवतो रे हे जी. नाही रे तुला डोले टाकायची सवय लागली आहे तुला. पण गायज लाटा नाही ते यार. पण ठीक आहे ठीक आहे. कचरा नका करू रे. फालतूगिरी नका करू रे. काय आहे शी. मी नाही येणार. पण मी कचरा नाही करणार माझ्याकडनं. का नाही करत आपण. 30 लोक घाणेरडी. ती ब्लू बाटल्या काचेच्या वगैरे पितात ना टाकतात. जाम घाणेरडी. जाम घाणेरडी. येतात पितात उलट्या करतात. काय आहे याला अर्थ. हे बघा दसलेत. तेच सांगतो तुला. जाम दसले ते. चिंटू बसलेला. चिंटू नाही जय बसलेला. चिंटू बसलेला. जय बसलेला. दिसते तर चांगली मज्जाच येईल होता. नागपूर बसून येऊ का होतो. पीसफुल आहे. रिक्लायनर भेटली. हे बघा पाय दसलेत. खूप खाली आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता त्याहून खाली आहे. हे बघा ऑलमोस्ट खाली आहे. हा 10/10 11/10. तसं तर माउंटन पर्सन आहे पण बीचवर मजा येते. आज कधी कधी मजा येते बीचवर. सनसेट पण झालाय होतोय. सनसेट दिसत नाही तर आम्ही चाललो आता. चलो बाय बाय. उचलतो काढतो बस झाली. उठायचे म्हणते खूप खाली आहे. फायनली घरी आलोय आणि चिकन पीस फ्राय करायची तयारी चालू आहे. तर ते करतो आणि हा ब्लॉग इथेच संपवतो. काम करतो मी बघा टाइमलॅप्समध्ये. आता काय काय होतं ते टाइमलॅप्स लावतो थांबा. भेटूया आपण ह्याच्यात चालताना. सो आपला लॉट 1 गेला आहे तेलात. तर लेट्स सी. स्मेल तर चांगला येतोय टू बी ऑनेस्ट. स्पायसी फील येतोय थोडासा. तर पोरांना चला हा फर्स्ट रिव्ह्यू आपला फर्स्ट लॉट आलाय. तर ऑनेस्ट रिव्ह्यू घेऊया. हे बघ रे टेस्ट कर. ऑनेस्ट रिव्ह्यू द्या का. गरम आहे. जय घे रे इकडे. कच्चा आहे. बाकी टेस्ट ओके आहे ना. स्पायसी आहे. थोडा करून अजून स्पायसी. मिरची कट करून मसाल्यासोबत खा. मसाल्यासोबत खा. थोडा मसाला उचल. हां आता खा. कारण तो स्पायसीचा स्पाइसवाला मसाला पडतोय. थोडासा अनकुक्ड आहे. थोडासा नाही ह्याच्यासोबत का बरोबर टेस्ट आहे. ते बाहेर पडलंय ना म्हणून लफडा झालाय. मसाला टाकू अजून नक्की. छोटासा रिव्ह्यू आहे आपल्याला फक्त. सगळं बरोबर आहे. बोनलेस पीस जे आहेत ते थोडेसे अनकुक्ड आहेत थोडेसे. बाकी ओके.
बाकी मॅरिनेट करण्याचा टाईम कमी आपला म्हणून ती कोटिंग थोडीशी सुटते, बाकी ऑल ओके. आता बनवतो सगळे आणि मग डायरेक्ट जेवायला जाऊ. तर गाईज आपला लास्ट लॉट रेडी आहे. तुम्ही जरा ॲस्थेटिक्स इग्नोर करू शकता आणि फील बघू शकता. जसं मी मुलगा आहे तर आता मुलाने एवढं बनवलं आहे तर ते त्याची कदर ठेवा थोडीशी. कलर बघा, स्मेल तर आणि टेस्ट तर येणार नाही, ते आम्ही मजा घेऊ. तुम्ही कलरची मजा घ्या, फील घ्या, हे घ्या. चला, वी आर रेडी. आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया, इथेच एंड करूया. बस मे बी थोडा मोठा झाला आपला, 20 मिनटापर्यंत जाऊ शकतो. लेट्स सी काय ते. आणि थोडंसं सपोर्ट करा, थोडंसं लाईक वगैरे करा व्हिडिओला. चला.